मळे शिल्लक राहिले होते। मात्र आता संशोधित वाणांमुळे इथली परिस्थिती बदललेली आहे। पाहुयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। संशोधित वाण, सेंद्रिय खतांचा वापर, नवतंत्रज्ञान आणि रोगराईचं व्यवस्थापन यामुळे पानमळ्यांना पुन्हा रंग आलाय। मर रोग, बदलतं हवामान यामुळे पानवेलींची संख्या घटली होती। सुमारे 500 पानमळ्यांची संख्या 100 पर्यंत घटली होती, पण आता सुमारे 200 पानमळे फुललेत। तरुण शेतकऱ्यांच्या प्रयोगांना यश येत आहे। राज्यात नगरी, कुडे, नाक्कर, पांढरी यांची लागवड केली जाते, तर भुसावळ तालुक्यातील कुन्हे गावानं यात चांगलंच नाव कमावलंय। चौथ्या वर्षी मी जवळपास मी स्वतः पाहिलं मार्केट। मला मी इतकी लागवड केल्यानंतर मला मार्केटमध्ये जावं लागलं। म्हणजे याच्या आधी जात होतो, पण कमी क्वांटिटीत माल जात होता, पण चांगला क्वांटिटीत माल जात असल्यानं मार्केट समजलं आपल्याला की आपल्याला मार्केटची चांगलं मार्केट मिळतं आहे। तर त्यावेळी ते शेतकऱ्यांना मिळालं आणि त्यांनी चांगली लागवड केली। पानवेलीची संख्या ही गावामध्ये 40 ते 50 शेतकऱ्यापर्यंत मर्यादित राहिलेली आहे। आधी गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पानवेलचं उत्पादन घेतलं असल्यामुळे गावाचं नावच त्या दृष्टिकोनातून कुऱ्हे पानाचे असं पडलं होतं। त्या दृष्टिकोनातूनच आज ही आमच्या गटातील शेतकरी रमेश भाऊ बोबडे यांनी जी नवीन व्हरायटी विकसित केली, त्यामुळे निश्चितच पानवेलीला पुढे सुगीचे दिवस येईल अशी अपेक्षा। अनुभवाला तंत्रज्ञानाची जोड दिली तर नफ्याचं प्रमाणही नक्कीच वाढू शकतं। आपल्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता कशी वाढता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे आणि शेतकऱ्यांनी गट कंपन्या असे निर्माण करून आपले स्वतःचे प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजे, जेणेकरून आपला जो प्रॉफिट आहे, शेतकऱ्याचा प्रॉफिट जो इतर लोक घेत असतात त्याचा फायदा आपणच का नाही घ्यावा या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे सुद्धा वळलं गेलं पाहिजे। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या मेहनतीनं पुन्हा एकदा पानमळे फुलवलेत। परिणामी जिल्ह्याची असलेली ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। भुसावळहून इम्तियाज अहमदसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।